समाजाचा एक अलिखित नियम आहे, शाळेत चांगले मार्क मिळवा, एक सुरक्षित नोकरी शोधा, थोडे थोडे पैसे वाचवा आणि आयुष्यात स्थिरावून जा. हो, अगदी लहानपणापासून हेच बिंबवलं जातं. बरोबर ना. पण जर हाच सुरक्षितेचा मार्ग माणसाला आयुष्यभर पैशांच्या संघर्षात अडकवून ठेवणारा सर्वात मोठा सापळा असेल तर? बापरे, म्हणजे जर समाजाची ही शिकवणच मुळात चुकीची असेल तर? हाच तो विरोधाभास आहे ज्यावर आजची आपली ही सखोल चर्चा आधारित आहे. कारण कसं आहे, सुरक्षितता आणि संपत्ती या दोन पूर्णपणे वेगळ्या दिशा आहेत. खरे. जोखीम टाळणे म्हणजे सुरक्षितता असा आपला नेहमीचा समज असतो. पण प्रत्यक्षात रिच डॅड पुअर डॅड म्हणजे श्रीमंत बाबा विरुद्ध गरीब बाबा या विचारधारेनुसार आर्थिक जगात जोखीम न घेणे हीच सर्वात मोठी जोखीम आहे. नक्कीच. तर या सखोल चर्चेत स्वागत आहे. आजचा आपला विषय रिच डॅड पुअर डॅड फायनान्शियल ब्लूप्रिंट या स्रोतावर आधारित आहे. आणि विशेष म्हणजे आपण इथे फक्त आकडेवारी, शेअर बाजार किंवा ताळेबंद तपासणार नाही आहोत. हो, कारण हा विषय त्यापेक्षा खूप मोठा आहे. अगदी. हा आर्थिक साक्षरतेचा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मानसिकतेतील बदलांचा एक अतिशय रंजक प्रवास आहे. या ब्ल्यूप्रिंटमध्ये ज्या भावनिक आणि प्रेरणादायी कथांच्या माध्यमातून तत्वे सांगितली आहेत ती खरोखरच विचार करायला लावणारी आहेत. नक्कीच. आपण पैशांचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकण्याआधी मुळात पैशांकडे बघायचा दृष्टिकोन कसा असावा इथूनही सुरुवात होते. ठीक आहे, आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया. ही ब्ल्यूप्रिंट केवळ कागदावरची नसून माणसाच्या मेंदूत चालणाऱ्या एका सिस्टीमची आहे. बरोबर. आणि या स्रोताचा पायाच मुळात दोन भिन्न विचारसरणींमधला फरक स्पष्ट करण्यात आहे. गरीब बाबांची मानसिकता ही नेहमी सुरक्षिततेच्या शोधात असते. म्हणजे ते नेहमी सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न करतात. हो, अगदी तसंच. दुसरीकडे श्रीमंत बाबांची मानसिकता ही जोखीम टाळण्यावर नाही तर जोखीम व्यवस्थापित करण्यावर म्हणजे मॅनेज करण्यावर भर देते. अच्छा. ते पैशांसाठी काम करत नाहीत तर पैसे त्यांच्यासाठी कसे काम करतील याचा विचार करतात. हा केवळ पैशांचा खेळ नसून दृष्टिकोनातील एक प्रचंड मोठा बदल आहे. हो. आणि अनेकदा लोकांना वाटतं की आर्थिक यश हे केवळ जास्त पैसे कमवण्यावर अवलंबून आहे. हो ना, पण खरी सुरुवात पैशांच्या आधी विचारांपासून होते. इथं मला वाटतं मानसिकता कशी काम करते हे समजण्यासाठी एक साधर्म्य किंवा ॲनॉलॉजी वापरता येईल. हो, सांगा ना. मानसिकता ही एखाद्या कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीम सारखी असते. आता ऑपरेटिंग सिस्टीमचं काम काय असतं तर बाहेरून येणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करणे. बरोबर. जर एखाद्या कम्प्युटरमध्ये जुनी गरीब बाबा मानसिकता असलेली ऑपरेटिंग सिस्टीम असेल जिचा मूळ कोड सुरक्षितता शोधा असा लिहिलाय तर त्यात बोनस नावाची माहिती टाकली असता ती सिस्टीम त्याला नवीन गाडीचा डाऊन पेमेंट म्हणून प्रोसेस करते. हो, हे तर नेहमीच बघायला मिळतं. पण जर तीच माहिती श्रीमंत बाबा ऑपरेटिंग सिस्टममध्ये टाकली तर ती त्याला मालमत्ता उभी करण्यासाठीचे भांडवल म्हणून प्रोसेस करते. अगदी अचूक. जोपर्यंत आपण जुनी सिस्टम फॉर्मॅट करून नवीन श्रीमंत बाबा मानसिकता इन्स्टॉल करत नाही तोवर आर्थिक साक्षरता किंवा फायनान्शियल लिटरसी नावाचं नवीन सॉफ्टवेअर नीट कामच करणार नाही. ते वारंवार क्रॅश होईल. आणि यात सर्वात आकर्षक गोष्ट हीच आहे की याच कारणामुळे अनेक उच्च शिक्षित लोक पैशांच्या बाबतीत संघर्ष करताना दिसतात. खरंय. शालेय शिक्षण माणसाला पैसे कसे कमवायचे हे शिकवते, पण ते पैसे कसे टिकवायचे आणि कसे वाढवायचे याचा कोणताही कोड त्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये नसतो. म्हणजे केवळ शिक्षण असून उपयोग नाही. या प्रक्रियेत आर्थिक साक्षरता हा केवळ एक विषय राहत नाही तर तो या दोन मानसिकतेमधील एक अत्यंत महत्वाचा पूल बनतो. प्रत्यक्ष जीवनातली उदाहरणे बघितली तर हे सहज लक्षात येतं. जसं की जेव्हा एखाद्या सर्वसामान्य माणसाला अचानक मोठी लॉटरी लागते तेव्हा काही वर्षांतच तो पुन्हा पूर्वीच्याच आर्थिक स्थितीत का येतो? कारण त्याला ते पैसे सांभाळता येत नाहीत. नेमकं कारण त्याची मानसिक सिस्टम त्या मोठ्या रकमेला हाताळण्यासाठी डिझाईन केलेली नसते. ती सिस्टम फक्त पैसे खर्च करणे एवढंच जाणते. बाप रे. हो, मी ऐकलंय असं बऱ्याचदा होतं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आर्थिक साक्षरता म्हणजे केवळ हिशोब ठेवणे नाही. पण इथे मला एक विरोधाभास दिसतो आणि तो थोडा गोंधळात टाकणारा आहे. कोणता? बहुतांश लोक हे स्वतःला आर्थिकदृष्ट्या साक्षर समजतात. त्यांना मालमत्ता म्हणजे ॲसेट्स आणि दायित्व म्हणजे लायबिलिटीज यातला जुना शालेय फरक माहीत असतो. हो, तो अगदी साधा नियम आहे. अगदी. जे खिशात पैसे आणते ती मालमत्ता आणि जे खिशातून पैसे काढते ते दायित्व. हे एक अत्यंत साधं सूत्र आहे. हे सूत्र माहीत असूनही हुशार लोक स्वतःच्याच पायावर धोंडा का पाडून घेतात? हा खूप चांगला प्रश्न आहे. माणूस पैशांचे निर्णय घेताना तर्कशुद्ध विचार का करत नाही
इथे मानवी भावनांचा नेमका काय संबंध येतो? कसं आहे, हाच या स्रोताचा सर्वात महत्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित केलेला भाग आहे. जेव्हा पैसांचा विषय येतो तेव्हा माणसाचे बहुतांश निर्णय हे तर्कावर किंवा गणितावर आधारित नसतात. मग कशावर असतात? ते भीती आणि हाव या दोन अत्यंत प्रबळ मानवी भावनांवर आधारित असतात. समाज किंवा शाळा माणसाला या भावना नियंत्रित करायला शिकवतच नाही. बरोबर. भीती माणसाला सुरक्षितता शोधायला लावते आणि हाव माणसाला अनावश्यक खर्च करायला लावते. भीती आणि हाव या मानवी भावनांना जर एखाद्या यंत्रणेशी जोडायचे झाले तर भीती आणि हाव हे एखाद्या गाडीचे ब्रेक आणि ॲक्सिलरेटर सारखे काम करत नाहीत, तर ते दोन वेगवेगळ्या इंजिनांसारखे आहेत. कसं काय? म्हणजे बघा, पैसे संपले तर काय होईल ही भीती माणसाला रोज सकाळी उठून अशा नोकरीवर जायला भाग पाडते जी कदाचित त्याला आवडतही नसेल. भीती त्याला कामाला झुंपते. हो, हे तर रोजचं वास्तव आहे. आणि जेव्हा पगार हातात येतो तेव्हा हाव किंवा इच्छा स्टेअरिंगचा काबा घेते आणि माणसाला नको त्या गोष्टी विकत घेण्याच्या दिशेने वळवते. अगदी बरोबर. जर पैशांचे व्यवस्थापन आणि आर्थिक साक्षरतेचे स्टेअरिंग हातात नसेल तर या गाडीचा अपघात निश्चित आहे. आणि या अपघाताचे प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे मध्यमवर्गीय लोकांनी मालमत्ता समजून दायित्व विकत घेणे. म्हणजे ॲसेट समजून लायबिलिटीज घेणे. होय. जेव्हा लोकांच्या मनात भीती आणि हाव असते तेव्हा ते स्वतःलाच फसवतात. पगार वाढला की लगेच एक मोठी गाडी विकत घेणे किंवा आणखी मोठे घर कर्जावर घेणे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पण समाजाच्या दृष्टीने ती व्यक्ती खूप यशस्वी आणि सेटल झालेली असते. तीच तर गोम आहे. समाजाच्या दृष्टीने ते यशस्वी वाटतात, पण बँकेचे हप्ते, देखभाल खर्च आणि कर यांच्या स्वरूपात असे दायित्व विकत घेतले जाते जे दर महिन्याला खिशातून पैसे काढून घेते. म्हणजे ते चक्र कधी थांबतच नाही थांबत. भीती त्यांना त्या नोकरीत अडकून ठेवते, कारण तो गाडीचा हप्ता भरायचा असतो. आणि हाव त्यांना आणखी नवीन गोष्टी विकत घेण्यास प्रवृत्त करते. अरे रे, म्हणजे समाज ज्याला यश समजतो तो प्रत्यक्षात एक अत्यंत सुंदर सजवलेला पिंजरा आहे. बरोबर ओळखलत. एखादा माणूस जितका जास्त पैसा कमवतो तितकाच ते त्याचा खर्च वाढवतो आणि त्या नोकरीत किंवा व्यवसायात अधिक खोलवर अडकत जातो, जिथून त्याला बाहेर पडता येत नाही. यालाच रॅट रेस म्हटलं जातं. हो, ती प्रसिद्ध रॅट रेस. हे खूपच भयानक आहे, कारण वरवर पाहता ती व्यक्ती खूप यशस्वी दिसत असते, पण आतून ती एका अदृश्य आर्थिक चक्रव्यूहात अडकलेली असते. मग या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा मार्ग काय? जर केवळ जास्त पैसे कमावणे हे उत्तर नसेल तर नक्कीच कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. हो, आणि इथूनच खऱ्या अर्थाने प्रगतीच्या इंजिनाची सुरुवात होते. आणि तो मार्ग आहे शिकण्यासाठी काम करणे. शिकण्यासाठी काम करणे. हो, वर्किंग टू लर्न हा या ब्लूप्रिंटमधील सर्वात क्रांतिकारी विचार आहे. सर्वसामान्य माणूस नोकरी शोधताना फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो, पगार किती मिळणार. साहजिकच आहे. पण जे लोक संपत्ती निर्माण करतात ते असा विचार करतात की या कामातून कोणते नवीन कौशल्य शिकता येईल. श्रीमंत लोक कधीच केवळ तात्काळ पैशांसाठी स्वतःचा वेळ विकत नाहीत. ते अशा संधी शोधतात जिथे त्यांना पैशांच्या पलीकडे जाऊन काहीतरी मूल्यवान शिकायला मिळेल. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण सर्वसामान्य विचारसरणीच्या अगदी विरुद्ध हा विचार आहे. कसं काय? म्हणजे जर एखाद्या व्यक्तीवर कुटुंबाची जबाबदारी असेल, महिन्याला बिले भरायची असतील, तर केवळ पगार मिळवण्यासाठी काम करू नका, शिकण्यासाठी करा. हा विचार खूपच अव्यवहार्य, म्हणजे काउंटर इंट्युटिव्ह नाही का वाटत? हो, पहिल्यांदा ऐकल्यावर तसंच वाटतं. एखादी व्यक्ती असा विचार कसा करू शकते जेव्हा तिला पैशांची नितांत गरज असते? यामागील नेमका तर्क काय आहे? जर आपण यामागील यंत्रणा समजून घेतली आणि याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर समजेल की हा विचार अव्यवहार्य नाही, तर तो एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टिकोन आहे. अच्छा, म्हणजे इन्व्हेस्टमेंट माइंडसेट. हो, वेळेची गुंतवणूक. समजा एखाद्या व्यक्तीला भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्याच्यासमोर दोन पर्याय आहेत. एक, जिथे भरपूर पगार आहे पण काम फक्त डेटा एंट्रीचे किंवा एकाच प्रकारच्या क्लार्कच्या कामाचे आहे. ठीक आहे. आणि दुसरा पर्याय, जिथे पगार खूप कमी आहे पण सेल्स आणि मार्केटिंग प्रत्यक्ष शिकण्याची संधी आहे. जो माणूस रॅट रेसमध्ये आहे तो तात्काळ मिळणाऱ्या मोठ्या पगाराचा पहिला पर्याय निवडेल, पण संपत्ती निर्माण करणारी मानसिकता दुसरा पर्याय निवडेल. ओहो, म्हणजे तो कमी पगार ही त्यांच्यासाठी शिक्षणाची फी असते.
अगदी बरोबर. ते वेळेचा आणि श्रमाचा व्यापार थेट पैशांसाठी करत नाहीत, ते एका कौशल्याच्या चक्रवाढ व्याजावर म्हणजे कंपाऊंडिंग ऑफ स्किल्सवर काम करत असतात. तात्काळ मिळणाऱ्या समाधानाला बाजूला ठेवून एक पाऊल पुढे टाकण्याची ही रणनीती आहे. नक्कीच. आज जे कौशल्य आत्मसात केले जात आहे त्याचा वापर करून भविष्यात एक अशी यंत्रणा उभी राहील जी पैशांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून नसेल. आणि हेच श्रीमंत लोक कसा विचार करतात याचं मुख्य रहस्य आहे. ते विचार करतात की आज मिळवलेलं ज्ञान, मग ते विक्रीचे कौशल्य असो, कर प्रणाली समजून घेणं असो किंवा कायद्याची माहिती असो, हे सर्व मिळून भविष्यात एक मजबूत मालमत्ता उभी करण्यास मदत करतील. हो. ते पगार मिळवण्यासाठी नाही तर स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी काम करतात. ही शिकण्याची ओढच त्यांना रॅट रेसमधून बाहेर काढते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण मानसिकतेपासून सुरुवात केली, मालमत्ता आणि दायित्व यातील मानवी भावनांचा खेळ समजून घेतला आणि शिकण्यासाठी काम करण्यामागील रणनीतीवर चर्चा केली. बरोबर. पण या सगळ्या प्रवासाचे अंतिम ध्येय काय आहे? इथे एक जुने रूपक नव्या पद्धतीने मांडता येईल. संपत्ती निर्माण करणे हे आंब्याची बाग लावण्यासारखे आहे. छान उदाहरण आहे. पण ती नुसती बाग नाही तर एक स्वयंचलित यंत्रणा आहे. सुरुवातीला रोप लावताना खत पाणी द्यावं लागतं, खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यातून त्वरित कोणतंच फळ मिळत नाही. हो, सुरुवातीला फक्त वाट बघायची असते. पण एकदा का ते झाड मोठे झाले आणि त्याला मुळे फुटली की मग निष्क्रिय उत्पन्न म्हणजे पॅसिव्ह इन्कम हे त्या झाडावर दरवर्षी येणाऱ्या फळांसारखे असते. पण खरी गोम अशी आहे की ती फळे गोळा करण्यासाठी मालकाला स्वतः बागेत जाण्याची गरज नसते. खरंय. ती व्यवस्था आपोआप चालते. जर मालकाला रोज बागेत जाऊन स्वतः पाणी घालावं लागत असेल तर ती मालमत्ता नसून ती एक नोकरीच आहे. हे आंब्याच्या बागेचे आणि स्वयंचलित यंत्रणेचे उदाहरण या ब्लूप्रिंटचे सार अगदी अचूकपणे मांडते. संपत्ती निर्माण करणे आणि आर्थिक स्वातंत्र्य या दोन्ही संकल्पनांमधील सूक्ष्म फरक इथे स्पष्ट होतो. म्हणजे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. किंवा वकील दिवसाला लाखो रुपये कमवत असेल, पण ज्या दिवशी तो क्लिनिक किंवा कोर्टात गेला नाही त्या दिवशी त्याचे उत्पन्न 0 होत असेल तर तो आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाही. अरेच्या. तो फक्त एका उच्च दर्जाच्या रॅट रेसमध्येच पळत आहे. म्हणजे जोपर्यंत माणसाचं वेळ आणि त्याचे उत्पन्न हे एकमेकांशी थेट जोडलेले आहेत तोपर्यंत स्वातंत्र्य मिळू शकत नाही. अगदी बरोबर. पैशांची निर्मिती ही वेळेवर अवलंबून नसणे हेच खरे उद्दिष्ट असावे. आणि हीच निष्क्रिय उत्पन्नाची खरी ताकद आहे. खरे आर्थिक स्वातंत्र्य तेव्हाच मिळते जेव्हा निष्क्रिय उत्पन्न हे माणसाच्या जीवनशैलीच्या सर्व खर्चापेक्षा जास्त असते. म्हणजे खर्च भागूनही पैसे उरतात. हो, मग ती गुंतवणुकीतून मिळणारी रक्कम असो, एखाद्या व्यवसायातून येणारा नफा असो ज्यासाठी प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नाही, किंवा भाड्याच्या स्वरूपात येणारं उत्पन्न असो. बरोबर. खरे स्वातंत्र्य मिळते. पैशांचा उपयोग फक्त वस्तू विकत घेण्यासाठी न करता स्वतःचा वेळ विकत घेण्यासाठी करणे हाच या ब्लूप्रिंटचा गाभा आहे. हे खूपच प्रभावी आहे. आपण या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. जर आपण मागे वळून या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेतला तर हा प्रवास केवळ आर्थिक ताळेबंदाचा नाही तर तो एक पूर्ण मानसिक कायापालट आहे. होय, पूर्णपणे मानसिक बदल. सुरक्षितता शोधा या जुन्या मानसिक ऑपरेटिंग सिस्टीम पासून सुरुवात करून पैसा ही केवळ एक संकल्पना आहे हे समजून घेणे. बरोबर. त्यानंतर भावनांचे म्हणजेच भीती आणि हाव यांचे व्यवस्थापन करणे आणि समाजाच्या दबावाखाली दायित्वाला मालमत्ता समजण्याची चूक टाळणे. आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शिकण्यासाठी काम करणे. तात्पुरत्या फायद्यासाठी स्वतःचा वेळ विकण्यापेक्षा भविष्यात स्वतःची मालमत्ता उभी करण्यासाठी लागणारे ज्ञान मिळवणे. खरे. या सर्व टप्प्यांचे एकत्रीकरण केल्यावरच ती खरी फायनान्शियल ब्लूप्रिंट तयार होते. हा एक असा आराखडा आहे जो कोणत्याही पार्श्वभूमीच्या व्यक्तीला शून्यातून संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग दाखवतो. नक्कीच. ही ब्लूप्रिंट केवळ एखादे बँक खाते मोठा करण्यासाठी नाही तर माणसाला त्याच्या वेळेवर आणि आयुष्यावर पूर्ण नियंत्रण मिळवून देण्यासाठी आहे. आणि या सर्वांचा शेवट होतो तो निष्क्रिय उत्पन्नातून मिळणाऱ्या खऱ्या आर्थिक स्वातंत्र्यात. या चर्चेच्या शेवटी जाता जाता एका अशा विचारावर आपण थांबूया जो कदाचित या पारंपरिक चौकटींना आणखी मोठा धक्का देईल. कोणता विचार? या ब्लूप्रिंटमध्ये शिकण्यासाठी काम करणे आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे यावर खूप भर दिला आहे. समाज नेहमी सांगतो की वयाच्या 60व्या वर्षापर्यंत काम करा आणि मग आराम करा. हो, रिटायरमेंटचा पारंपरिक विचार.
पण जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जर वयाच्या 35व्या किंवा 40व्या वर्षीच असे निष्क्रिय उत्पन्न मिळू लागले की ज्यामुळे पैशांसाठी काम करण्याची गरज उरली नाही, तर मग निवृत्ती या पारंपरिक कल्पनेचा अर्थच पूर्णपणे बदलून जात नाही का? बापरे, हा विचार तो खूपच वेगळा आहे. कदाचित निवृत्ती म्हणजे काम करणे थांबवणे असा त्याचा अर्थ राहतच नाही. कदाचित आर्थिक स्वातंत्र्य हा प्रवासाचा शेवट नसून पैशांची चिंता न करता खऱ्या अर्थाने आपल्या आवडीचे, पॅशनचे काम सुरू करण्याची ती एक नवी सुरुवात असू शकते. नक्कीच हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. विचार करत रहा. या सखोल चर्चेत सहभागी झाल्या